नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो, मग तुम्ही जी कोणती साईज ज्या कोणत्या साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्या मापानुसार शोल्डर, मुंडा, ब्लाऊजची पूर्ण उंची, त्याच्यानुसार मग जी काही उंची किंवा जो काही गळा आहे त्या मापानुसार गळा किती इंचावरती ओपन करायचा आहे तो करून घ्यायचा आणि जी काही गळ्याची खोली आहे ती तुम्हाला टाकून घ्यायची आहे। तर इथं 4.5 इंचाचं शोल्डर आहे, म्हणून मग जी शोल्डर पट्टी चेक करून आणि गळ्याची उंची टाकून घेतली। अशा पद्धतीने गळा मोजून घेतला, गळ्याची खोली घेतली, 10 किंवा 10.5 इंच घेतली किंवा 11 इंच घेतली तरी देखील चालेल। खालच्या बाजूला 3 इंच इतकी रुंदी घेतली। बघू शकता ह्या पद्धतीने मी 10.5 इंच इतकी गळ्याची खोली घेतलेली आहे। या पद्धतीने चौरस आखून घेतला, खालचा बेल्ट चेक करून घेतला, गळ्याचा शेप देऊन घेतला। त्याच्यानंतर जर आपल्याला वाटत असलं की गळ्याची थोडी खोली जास्त घ्यायची आहे तर तुम्ही खालच्या बाजूला पुन्हा मग अर्धा इंच किंवा 1 इंच अशा पद्धतीने लगेचच वाढवून घ्यायचा आणि आपण जो काही गळ्याचा गोल शेप दिलेला आहे तो खालच्या बाजूने देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर मग हा दुसऱ्या बाजूला आपल्याला सेम डार्क करून घ्यायचा आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा खालची जी काही रेष आहे ती बरोबर लक्षात ठेवत दुसऱ्या बाजूला आपल्याला लगेचच डार्क करून घ्यायचा। दोघंही बाजूंना अगदी हळूवारपणे बरोबर चेक करून घ्यायचं आणि मग डार्क करून घ्यायचा। त्याच्यानंतर मग ब्लाऊज पीसवरती बरोबर अस्तर हा आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। तर इथं आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मग उलट बाजूनी बरोबर हा अस्तर ठेवून घ्यायचा आहे। इथं बरोबर जो काही मध्य सेंटरवरचा गळा आहे तो लक्षात ठेवायचा आहे। कमी जास्त असेल तर तो आपण आपल्या मापानुसार बरोबर डार्क करून घ्यायचा। त्याच्यानंतर मग पिना वगैरे लावून आणि पॅक करून घ्यायचं। इथं आपल्याला पूर्ण गोल गळ्याला आणि जिथं आपण कमरपट्टी जोडत असतो तिथं शिलाई करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मग अगदी हळूवारपणे आपल्याला गोल गळ्याला शिलाई करायची आहे। अगदी दोघंही हात ठेवून आणि मगच शिलाई करायची, जेणेकरून आतमध्ये घोळ वगैरे होणार नाही। नंतर मग गोल गळा आहे तिथील एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग छोटे छोटे पूर्ण गळ्याला आणि कमरपट्टीला कट मारून घ्यायचे। कट मारून नंतर मग आपल्याला अस्तर हा फोल्ड करून घ्यायचा। बघू शकतात अशा पद्धतीने अस्तर पलटवून घेतला। त्याच्यानंतर मग गळा बरोबर आपल्याला सेट करून घ्यायचा आणि पूर्ण गळ्याभोवती त्याच्यानंतर अस्तरच्या सर्व बाजूंनी अगदी हळूवारपणे थोडं थोडं पकडत आपल्याला शिलाई करून घ्यायची। अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर मग जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो लगेचच आपल्याला कट करून घ्यायचा। नंतर मग इथं आपल्याला गळापट्टी लावायची गरज नाही। तर मग कमरेला मागच्या साईडला आपण जे काही 2 टक्स देत असतो ते सुद्धा आपल्याला लगेचच देऊन घ्यायचे आणि मागचा पार्ट पूर्ण रेडी करून घ्यायचा आहे। तर बघू शकतात सर्व बाजूंनी शिलाई करून एक्स्ट्राचा पूर्ण कपडा मी लगेचच कट करून घेत आहे। तर मैत्रिणींनो, अगदी सोपी अशी ही ब्लाऊजची डिझाईन आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। टक्स देऊन हा पार्ट रेडी करून घेतला। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला गोल गळ्याला लेस लावून घ्यायची आहे किंवा मग आधी आपल्याला बरोबर खडूच्या सहाय्याने माप टाकून घ्यायची आहेत। तर लेस लावण्याआधी त्याच्या बाजूला मी 1 इंच किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1.25 इंच, 1.5 इंच अशा पद्धतीने अंतर मोजू शकतात। तर सर्वात आधी मी गोल गळा इथं आखून घेतला। त्याच्यानंतर मग गळ्याला आपल्याला शेप देऊन घ्यायचा। तर सर्वात आधी आतील जो गोल गळा आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने मी लेस लावून घेत आहे। लेस लावून झाल्यावरती तिच्यावरती आपल्याला लगेचच डबल शिलाई ही मारून घ्यायची। पूर्ण गळ्याला डबल शिलाई लावून झाल्यानंतर आपण खालच्या बाजूला जो काही गळा आखून घेतला त्याला आपल्याला खालच्या बाजूला शेप देऊन आणि आकार देऊन घ्यायचा। त्याच्या आधी मग मध्य सेंटर काढून घेतला आणि ह्या पद्धतीने गळ्याचा शेप देऊन घेतला। तो लगेचच आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम डार्क करून घ्यायचा। अशा पद्धतीने डार्क करून घेतला। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी हा कपडा घेतला,
तर तुम्ही आतील भाग किती आहे ह्या मापानुसार कपडा कमी किंवा जास्त घेऊ शकतात. नंतर मग त्याला उलट बाजूंनी अशा पद्धतीने शिलाई करून मी फोल्ड करून घेतलं. शिलाई केलेला भाग मध्य सेंटरवरती आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकतात अशा पद्धतीने मध्य सेंटरवरती ठेवून घेतला. त्याच्यानंतर मग दोघंही बाजूंना जी काही ओबडधोबड एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी पूर्ण कट केला आणि दोन बाजूंना आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे. तर लेस ही ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकतात किंवा मग लावली नाही तरी देखील चालेल. अशा पद्धतीने लेस लावून घेतली आणि नंतर मग कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला आणि छोटी पट्टी तयार करून घ्यायची आहे. या पद्धतीने पट्टी तयार करून तिच्या एका साईडला शिलाई करून घ्यायची आणि आपण इथं अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेटा देऊन आणि तयार केलेली पट्टी बरोबर या पद्धतीने पॅक करून घ्यायची आणि तिच्या एका बाजूला शिलाई करून घ्यायची. एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. नंतर मग अशा पद्धतीने बो तयार झाल्यावरती बरोबर सेट करून घ्यायचं आणि वरच्या बाजूला शिलाई मारायची असेल तर मारून घ्यायची, नाही मारली तरी देखील चालेल. नंतर मग मध्य सेंटरवरती ह्या पद्धतीने बरोबर सेट करून आणि आपण जिथं खडूने आकार देऊन घेतलेला आहे तिथं बरोबर हळूवारपणे शिलाई करून घ्यायची. दोघंही बाजूंना शिलाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो हळूवारपणे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर मग आपल्याला जिथं आपण खडूने आखून घेतलेलं आहे तिथं लेस लावून घ्यायची. जिथं गोल आकार आहे तिथं अगदी हळूवारपणे लेस लावून घ्यायची. त्याच्यानंतर मग आपण जी काही डिझाईन तयार करून घेतलेली आहे तिच्या अगदी कडेने आपल्याला ही लेस लावून घ्यायची, जेणेकरून जो काही कट केलेला कपडा आहे तो लेसच्या आतील भागामध्ये दाबला जाईल. त्याच्यानंतर मग लेसच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा लगेचच आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची. नंतर मग त्याच्यावरती सुद्धा लगेच असं डबल शिलाई करून घेतली. तिथं थोडं कपडा वगैरे बाहेर येऊ नये त्याच्यासाठी मग पुन्हा मग जवळ एक शिलाई टाकून घेतली. त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूला सुद्धा खालच्या बाजूकडून अशा पद्धतीने लगेचच मी लेस लावून घेत आहे. जिथं आपण बो तयार केलेला आहे तिथं आपल्याला तो कपडा लेस खाली दाबला जाईल ही काळजी घ्यायची. त्याच्यानंतर गोल आकार हा बरोबर गळ्याचा देऊन घ्यायचा. लगेचच त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. हा पार्ट रेडी झाल्यानंतर मग आपल्याला इथं अशा पद्धतीने मी छोटासा पॅच घेतलेला आहे आणि हा लावून घेत आहे. तर पॅचसुद्धा ऑप्शनल आहे, तुम्ही लावू शकता किंवा मग नाही लावलात तरी देखील चालेल. त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला लगेचच पॅक करून घ्यायचा. नंतर मग मी माझ्याकडे अशा पद्धतीचे मोती असल्यामुळे मी ती मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहेत आणि 3 लाईन मी अशा पद्धतीने तयार करून घेतल्या. नंतर मग जे काही मोती आहेत ते पॅचच्या मध्य सेंटरवरती पॅक केले. खालच्या बाजूला लगेचच गाठ मारून घेतली आणि फायनली मग अशा पद्धतीने माझी गोल गळ्याची अगदी सोपी अशी ही डिझाईन तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी कमी वेळेत खूप छान अशी ही ब्लाऊजची डिझाईन इथे मी तयार करून घेतलेली आहे.